मला आमच्या सहकारी कल्याणकारांचे अभिनंदन करायचं. ते भाग्य मला खूप भाग्यवान आहे. यासाठी म्हणतो की मगाशी त्यांनी तुझे ऐकले होळकरांच्या पुतळ्याच्या विषयी उल्लेख केला. मला त्यांनी केलं चांगली गोष्टी तक्रार नाही, पण त्यांना हे सांगितलं पाहिजे त्या कामामध्ये आमचा थोडा घाईचा वाटा आहे हे सुद्धा मला सांगायचं. घाईचा भाजपचे सर्व आमदार रात्री यांना भेटलो. फडणवीस साहेबांना निवडणुकीची आनंदीची गोष्ट आहे. म्हटलं नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला होळकरांचा पुतळा बसला पाहिजे. मानवी फार जुनी आहे, काळाचा माहिती कल्पना अनेक वेळा भेटले, हाके साहेब भेटले, आमचा होळकर फडणवीस साहेबांना सांगा साहेब हा प्रश्न आमचा आणि भाजपचे सर्व आमदार भेटतो त्या फडणवीस साहेबांना उद्याच्या उद्या कॅबिनेट आणि मग शेतकरी साहेब ते होते आणि कल्याण आम्ही होतो. फक्त आठवण करून नाही माहिती काही दुसरा एक तुम्हाला योगायोग सांगतो. दुसरा एक योगायोग सांगतो. संधी मिळाली तर बोलतो, संधी मिळाली तर बोलतो. आम्ही नांदेडला आपल्या कृषी महाविद्यालय असं त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो आणि त्यावेळेस शिंदे साहेब मुख्य आमचे उद्धव ठाकरे हे त्यावेळेस राज्याचे मुख्य. आम्ही ती सगळी तिथून परभणी कृषी विद्यापीठाने ती फाईल मूव्ह केली होती की नांदेडला कृषी महाविद्यालय ती फाईल विभागीय आयुक्तांकडे विभागीय आयुक्तांकडे गेली, विभागीय आयुक्तांकडे सचिवांकडे गेली. सचिव म्हणाले फायनान्सचा विरोध आहे त्याला. फक्त खातं म्हणलं याला पैसे भरपूर लागणार आहेत, पैसे आपल्याकडे नाही समजून सांगितलं. जागा आहे, सरकारी जागा आहे, राज्याचं मंत्री म्हणून मुख्यमंत्री जागा आहे. कृषी महाविद्यालयाची मोठी जागा आहे, कृषी महाविद्यालय ठराव आहे आणि म्हणून ती जागा उपलब्ध आहे, जास्त खर्च येणार नाही. आणि शेवटची कॅबिनेट उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री शेवटची मिटिंग होती कॅबिनेटची आणि ती फाईल होती मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलो. चीफ सेक्रेटरी म्हणते साहेब वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामाला. मी चीफ सेक्रेटरीला म्हणालो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात, सचिव घेतले, लक्षात ठेवा तुम्ही सेक्रेटरी आहात, की राज्याचा मंत्री आहे, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा हे काम झालं पाहिजे हे उद्धव ठाकरे सांगितलं. उद्धव ठाकरे फाईट पाहिजे निगेटिव्ह शेवटी शेरा दुर्गाविका होता चीफ सेक्रेटरी. तर मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरी शेवटची कॅबिनेट झाले मंत्रिमंडळ गेली, आमचं मंत्रिमंडळ गेलं आणि कल्याण वेदांचा आला. कल्याण मुख्यमंत्र्यांचे उज्ज्वल डाव आणि ती फाईट त्यांनी घेतली रेडीमेड फाईट गेले भाग्यवान माणूस कृषी महाविद्यालय सुरू झाली. शेवट एकनाथ शिंदेने केली. पुढील असेल शेवटची राहिली होती. नांदेडच्या चांगल्या कामात मी विरोध कधीच केलेला नाही, करणार नाही. मला विचार करायचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.